कुठल्या प्रकारचे असे आर्थिक गुन्हे आहेत जे सर्वाधिक घडतात आणि त्या आरोपींपर्यंत पोहोचणं हे कितपत कठीण असतं? सध्या शेअर मार्केट, हं, स्टॉक ट्रेडिंग ह्याच्यामध्ये 100 पट मोबदला देऊ, 200 पट देऊ. हं, या फॉन्झी स्कीम किंवा फिशिंग स्कीम जे ह्याच्यात स्कॅम्स असतात ना, ह्याच्यामध्ये ते लोक भरकटले जातात की बाबा माझे 1 लाखाचे 2 लाख होऊन जाईल एका महिन्यात, कोण देणार आहे. ह्याच्यामुळून लोक भरकटले जातात. दुसरी गोष्ट आहे टास्क जॉब जे दिला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला एक टास्क दिला जातो. 500 रुपयाचा तुम्हाला पहिलं एक वाउचर दिलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे समजा एका हॉटेलला रिव्ह्यू दिला, तर त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेलला रिव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला त्याचे 1000 करून मिळतात. रिव्ह्यू मिळाला तुम्हाला. परत तुम्ही पुढच्या वेळेस परत एकदा रिव्ह्यू दिला 2 हॉटेल्सला, तर तुम्हाला अजून 200, 800 रुपये असे मिळतात. सुरुवातीला माझ्याकडे कशी केस होती, ते स्वतः इंजिनियर आहेत, पण त्यांनी साईड बाय साईड इंजिनियर इन्कम तर येतेच आहे, बसल्या बसल्या त्यांनी टास्क जॉब करूयात म्हटलं आपण. त्याच्यामध्ये त्यांनी करत असताना त्यांना त्याच्यामध्ये 500-1000 रुपये सुरुवातीला मिळाले. नंतर 2, 2,500, 3,000 रुपये मिळाले. नंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर जास्त बेनिफिट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक मोठी रक्कम इन्व्हेस्ट करा, लाईक 50,000. हं. मग त्यांनी ती इन्व्हेस्ट केल्यानंतर ते म्हणले अजून तुम्हाला टास्क जॉब देतो. त्यांनी रिव्ह्यूज केले, सगळं केलं. परत त्यांना सांगितलं आता तुम्हाला 2 लाख इन्व्हेस्ट करायला लागेल. त्यांनी टोटली असे करत करत आहे ना 33 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांना पैसे काही मिळाले नाही. जेव्हा त्यांनी त्या पैशाची मागणी केली त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स भरायला लागेल आणि TDS द्यायला लागेल, मगच तुम्हाला ते पैसे परत मिळेल. तर ते पैसे त्यांना त्यावेळेस समजलं की माझ्याबरोबर असा एक सायबर गुन्हा घडलेला आहे. त्याच्यामध्ये मला आता एक कंप्लेंट, तक्रार दाखल करायला लागेल आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये त्यांना फक्त 35 का 40,000 रुपये रिकव्हरी झाली. केस रजिस्टर व्हायला त्यावेळेस एवढं मेकॅनिझम नव्हतं 2021 मध्ये, 22 मध्ये, की केस प्रॉपरली रजिस्टर होऊन येण्यासाठी समोर 3 महिने जात होते. आता फार फास्ट आहे, पण त्यावेळेस उशीर झाला. बँकेकडून माहिती प्राप्त होण्यासाठी पोलिसांना उशीर झाला. ऑलमोस्ट 6 मंथ्स नंतर आमच्याकडे ते प्रकरण जेव्हा सुरू झालं होतं व्यवस्थितपणे, 35,000, 40,000 पर्यंत ते रिकवर झाले आणि ते देखील ते कोर्टाच्या ऑर्डरने झालं.